संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय पहिला. सतीचे चरित्र व कठोर साधना. नारद ब्रह्मदेवाला म्हणाले, हे विधाता, शिवजींच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात, सदाशिव जोगी आहात. परंतु त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा निर्माण झाला? सती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर रागावून तिने आपल्या देहाचा त्याग कसा केला? पुन्हा ती हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे कठोर तपश्चर्या केली? तिचा शिवजी बरोबर विवाह कसा झाला? शिवजींच्या अर्ध्या शरीरावर तिला स्थान कसे प्राप्त झाले? भगवंतांचे अर्धनारी नटेश्वर रूप काय आहे? या सर्व गोष्टी आपण सांगाव्यात, ही नम्र प्रार्थना. ब्रह्मदेव म्हणाले, संध्या ही माझी कन्या. तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहून मी काम पीडित झालो. त्यावेळी महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला आणि पितृधर्माचे स्मरण करविले. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. मी मायेने मोहित झालो होतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव निर्माण झाला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची निर्मिती केली. दक्ष सुता उमा हिने कठोर तपश्चर्या केली व रुद्राची पत्नी झाली. दोघांचा प्रपंच सुखाने सुरू झाला. त्यानंतर शिवजींच्या मायेने दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला. ते रुद्राची निंदा करू लागले. त्यांनी एक मोठा यज्ञ केला. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मला, श्रीहरींना, देवांना व अनेक ऋषीमुनींना आमंत्रणे दिली. परंतु रुद्र आणि सती यांना बोलाविले नाही. तरी देखील तिने वडिलांनी आयोजित केलेल्या यज्ञात जाण्याचे ठरविले. रुद्रांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु सतीने हट्ट सोडला नाही. रुद्राला घेऊन सती वडिलांच्या यज्ञात आली, परंतु तिला कोणी मान सन्मान दिला नाही, विचारले देखील नाही. रुद्राबरोबर कोणी बोलले नाही. सतीला हा अपमान सहन झाला नाही. तिने धगधगत्या यज्ञकुंडात उडी मारून सर्वांसमक्ष देहत्याग केला. सतीच्या देहत्यागाची वार्ता ही शंकरांना कळाली. त्यांनी गणासहित वीरभद्राला तेथे पाठविले. त्यांनी दक्षाचा शिरच्छेद केला व त्याचे मस्तक यज्ञकुंडात टाकले. पुन्हा वीरभद्र गणासह कैलासावर आला. त्यांनी महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला. सर्व देवतांनी शिवजींची स्तुती करून दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. शिवजींनी दक्षाला जिवंत केले. पुन्हा यज्ञ केला. सर्वांनी रुद्राची पूजा केली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती असे ठेवले. तिने कठोर तपश्चर्या करून पुन्हा शिवांना पती म्हणून वरले. नमः शिवाय. ओम.